त्या साईडला समोर इग्लू दिसत आहेत बघा. हे बघा आपल्याला हे फ्लॅग तर घ्यायचेच आहेत. त्याची गर्लफ्रेंडच्या नावाने त्याला हाक मारते ते नाव लिहितोय आपण. गाईस तुमच्या भावाने ही कॅब घेतली असं वाटतं सांगा. कॅब सीन्स मस्त थोडा कान टाकायला. दुसरा ब्लॉग नाही पार्ट 2 आहे. सो मित्रांनो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. तर आपला मनालीतला हा दुसरा दिवस आता चालू झालेला आहे. आणि आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तर फक्त ब्लॉगच केला. त्यानंतरचा हा ब्लॉग असणार आहे. तर आता आम्ही सकाळचे 8 वाजले आणि आता नाश्ता करायला आलो. तुम्हाला नाश्ता दाखवतो. हे पराठा, हे पुरी आणि हे भाजी आहे. यात बटाटा आहे, हे पोहे आणि हा पायनॅपल ज्यूस. आणि दिस इज कॉल्ड एग्स, बॉइल्ड एग्स. आणि आपले भाऊ मस्त इथे नाश्ता करायला बसलेत. थोडी बोबडी वळते त्यामुळे इंग्लिश निघते माझं थोडंफार, समजून घ्या. आणि मस्त व्ह्यू घेऊन बसलो आम्ही. त्या साईडला समोर बघा तिकडे ना, त्या साईडला समोर इग्लू दिसत आहेत बघा. वा खूप. 5 hours later. सो गाईज मस्त रेडी वगैरे झाले आता. आणि रात्रीचे वाजलेत 7. तर आता आम्ही चौघच बाहेर चालू. जरा मॉल रोड इथून जवळपासच आहे. अर्धा किती मिनिटावर आहे रे मॉल रोड इथून? वॉकिंग अर्धा तास लागत आहे. पण आम्ही जाणार नाही कारण 2 टेम्परेचर आहे. सो आम्ही ऑटो करून जाऊ. सो 2 डिग्री आहे इथे आता. आणि बेकारवाली थंडी आहे त्यामुळे एवढं सर्व घातलं आहे मी. आणि आम्ही चौघच चालू मस्त. तर बघू रिक्षा खाली जे काय भेटेल ते त्याच्याने जाऊ आपण. लेट्स गो. सो फायनली आता हॉटेलच्या खाली आलो आहे. आणि फट्टे थंडी आहे. फट्टे म्हणजे काय सांगू नाही शकत एवढी डेंजरवाली थंडी आहे. हा थंडी कशी आहे भाई? एकदम खतरनाक भाई. सगळे फुल थंडीचे कपडे. आज आमची डीजे नाईट पण आहे. तर बघू आता आज मजा. आज डीजे नाईट आज आमच्या भावाचा बर्थडे पण आहे. आणि आज रात्री आपल्या भावाचा बर्थडे पण करायचा आपल्याला. बघा इकडे अशी रस्ते सर्व इन वादियों में. A few moments later. सगळं आज आम्ही मॉल रोडला पोहोचलोय. आणि टॅक्सी फारच छोटी होती त्यामुळे मी टॅक्सीमधलं काही दाखवू नाही शकलो कारण आम्ही एकदम कंजेस्टेड होऊन बसलेलो. सो आता बघू काय मॉल रोड. आणि अजिबात स्नो आहेच नाही इकडे मनालीमध्ये. बघा मॉल रोड काय सीन आहे मॉल रोडला. Super fast 5 and 5:51. On this point, singer number 9, running century 2 and 5:31. The next one is Satish Savitri 7373. इकडे बघा अगर आपसे 2500 के लिए टिकट शॉप का 200 के 3. The new number is Bamboo Door 5 and 454. लास्ट नंबर Bamboo Door. इकडे बघा हे मॉल रोड मध्ये मंदिर आहे एक. माहित नाही देवीचं मंदिर आहे. तिथे लिहिलेलं आहे दुर्गा माता देवी मंदिर. आणि इथे सध्या 2 डिग्री तापमान आहे. आणि थंडी अजिबात नाही लागत आहे. म्हणजे जशी 2 डिग्रीला वाटली पाहिजे अशी नाही वाटत आहे. आणि एवढा माहोल इथे गरम आहे ना. फुल पब्लिक आहे त्यामुळे थंडी एवढी नाही वाटत आहे. पण हा थोडीफार वाटते. आता आम्ही पूर्ण फिरून वगैरे आलो. आणि आम्हाला हा एकच ढाबा चांगला वाटला. ढाबा हॉटेल जे काय आहे ते मस्त तंदूर वगैरे लावले. चला आता आपण आतमध्ये जाऊन बेकारवाली गर्दी असं वाटतं. सो आता आम्ही जे ऑर्डर केलं होतं फूड त्यातलं आता ही हैदराबादी बिर्याणी इथं आलेली आहे. बाकीचं आम्ही तंदुरी वगैरे पण ऑर्डर केलेत. ये काय आहे सरजी? ये काय तंदूर आहे ना. आणि ही तंदुरी आहे. आणि अजून काय काय येते. लेट्स गो. मजा येणार खूप गाईज. 1 hour later. आता जेवण करून मी बाहेर निघालोय. आणि खूप बेकार आणि थंडी अजिबात नाही लागत आहे. थंडी आणि चालू शॉल घ्यायला. शॉल बघा हे भाऊ कितीला बोलतो रे ही वाली? 250 रुपये. मस्त मस्त शॉल आहे. इकडे पण लावलं एक. सो आता आपण इकडून थोडं पुढे आलोय मॉल रोडला. आणि या साईडला ही शॉप दिसला आपल्याला जिथून आपण काहीतरी परचेस करू असं वाटतं तर आहे. खूप मस्त असं वाटतंय. हे बघा
आपल्याला फ्लॅग तर घ्यायचेच आहेत. हा काय 500 काय आपला बुलेटला ना. हा तो देतो ना चला आम्ही घेतो आता बुलेटसाठी आपल्या घेतलं. भाऊ दाखव घेतलं ते घेतलं आम्ही. आणि इथं खूप काय काय बघा. गाईस तुमच्या भावाने कॅब घेतली कसं वाटतं सांगा. कॅब सीन्स मस्त थोडा कान टाकायला कसं वाटतं सांगा. तिकडे भरपूर काही काही घेतलंय सर्व हातात घालायच्या माळा बिळा त्याला काय बोलतात मला माहिती नाही म्हणून मी असं बोलतोय. आणि तुमच्या भावाने हे पण घेतलंय कान टाकायला. आणि अजून काहीतरी बघताय ते लोक. काय बघताय रे तुम्ही? आम्ही क्लोथिंग हो हो. आणि घेतोय हा ना. हा फक्त बघतोय सगळ्या शॉपमध्ये जाऊन फक्त बघतोय घेतोय आणि हा तर 10 गोष्टी बघतो आणि एक पण नाही घेत. डेंजर आहे. चला धाना बघत 500 बघतो 500 आणि घेतोय एक पण ना. सो आता आपण अजून थोडा इथे फिरूया आणि मग परत हॉटेलला जाऊया. आणि खूप बेकार झाले आता इथं तोंडाला लावायचं जे आहे ते बघतोय. तो गाईज हे केकचं शॉप आहे आणि इथे केक घ्यायला आलो बिकॉज आपल्या अंड्याचा बड्डे आज. तर रात्री त्याचा बड्डे सेलिब्रेट करूया आपण. इथे त्याचं नाव लिहितात बघा. आम्ही त्याचं नाव अन्नू लिहित होतो बट पूर्ण टाकलं आणि केक थोडी दया आली बिचाऱ्यावर आम्हाला. यांनी करून दिलं आपल्याला. A few moments later. सो गाईज आपण केक आणला होता आणि आपल्या भावाचा आज बर्थडे. रात्रीचे वाजलेत 12-15 तारीख चालू झाले. आपल्या भावाचा आज बर्थडे. सो हॅपी बर्थडे आणि केक हॅपी बर्थडे. आता त्याचा केक वगैरे कापतो आम्ही आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. सर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये म्हणजे मनालीच्या 3-4 दिवसामध्ये. बाय बाय.